केंद्र शासनाने आपला संप चालू असताना हा कायदा मागे घेतला हिट अँड रनचा। ड्रायव्हरांची ही फसवणूक आहे का आणि यापुढे तुमचं पाऊल काय असणार आहे? सरासर ड्रायव्हर लोकांची दिशाभूल आहे। आम्ही ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, एक ट्रान्सपोर्ट आणि एक ड्रायव्हर। आम्ही ड्रायव्हर लोकांसाठी लढतोय आणि हे कायदा रद्द करण्यात आला अशी कोण सांगत असेल तर दिशाभूल आहे। कालचं स्टेटमेंट आहे, देशाच्या राष्ट्रपतींनी सही केलं, तो कायदा कानून तो लागू झाला असं जाहीर केलेलं आहे। आम्ही उग्र आंदोलन आणि स्टेअरिंग छोडो आंदोलन असं भारताच्या सर्व ड्रायव्हर लोकांना आम्ही सांगणार आहोत। सर, येत्या काळामध्ये या संदर्भात आपण कोर्टात जाणार आहात आणि कशा प्रकारे ही लढाई आपण लढणार आहात? आम्ही न्यायव्यवस्थेमध्ये कोर्टामध्ये दाद मागू। हा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही निश्चितपणे कोर्टात जाऊ, सरकारलाही विनंती करू आणि हा कायद्याच्या संदर्भामध्ये आपण केलेला कायदा हिट अँड रन कायदा हा रद्द करावा, त्याचा विचार करण्यात यावा असं आम्ही सरकारला सांगू। आणि नाही ऐकलं तर मग जंतर मंतर देश लेवलची लढाई आमची चालू राहणार आहे। स्टेअरिंग छोडो भारताच्या सर्व ड्रायव्हर लोकांना मी आवाहन करणार आहे। ऑल ओव्हर इंडियामध्ये भारताच्या सर्व राज्यामध्ये सर्वांना सांगणार आहे, स्टेअरिंग छोडो। तुम्हाला जगायचे तर तुम्ही स्टेअरिंग छोडो। 10 तारखेपर्यंत मी वाट बघतोय। 10 तारखेपर्यंत सरकारचं काय GR परिपत्रक निघते का पाहणार आहोत। 10 तारखेच्या नंतर आम्ही महाराष्ट्र राज्य असेल, भारताच्या सर्व राज्याच्या राज्यप्रमुखाकडे किंवा होम डिपार्टमेंटकडे तशा काही सूचना किंवा गाईडलाईन्स आल्यात का पाहणार आहे। आणि नाही झालं तर केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी भेट करून पुढील आमची दिशा अगदी म्हणजे तीव्र अशा पद्धतीची असणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।